लाडक्या बहिणींनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग बातमी. मुख्यमंत्र्यांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी एका अत्यंत महत्त्वाच्या GRवर सही केली असून आता तुमच्या खात्यात 1500 नाही तर थेट 3000 रुपये जमा होणार आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. 19व्या आणि 20व्या हप्त्याचे पैसे एकत्रित देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्याची वाट पाहत होता तो निर्णय अखेर झालाय. जानेवारी संपला, फेब्रुवारीचे काही तास उरलेत आणि वेळेवर पैसे येत नसल्यामुळे बहिणी नाराज होत्या. पण लक्ष द्या, कालच्या GRमध्ये केवळ जानेवारीचेच पैसे होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी आत्ताच दुसरा GR काढलाय आणि अखेर चेकवर सही होऊन आदेश देण्यात आला आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर 18 तारखेचा आणि आजचा नवा GR तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. बँकांना काल रात्रीच पैसे वर्ग केले आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर मेसेज पडू शकतो. पण थांबा, आनंद साजरा करण्याआधी एक धोक्याची घंटा लक्षपूर्वक ऐका. 3000 रुपये तर येणार आहेत, पण त्याचवेळी 86 लाख बहिणी आज सकाळीच अपात्र झाल्या आहेत. या 2 नव्या नियमांनी मोठा फेरबदल केलाय. निवडणुकीच्या वेळेस कोणतीही पडताळणी न करता पैसे दिले गेले, पण आता KYCच्या नावाखाली बहिणींना बाहेर काढायला सुरुवात झालीय. जर तुम्ही या 2 नव्या नियमांत बसला नाहीत तर तुमचे केवळ 3000 रुपयाच नाही तर पुढच्या 5 वर्षांचे मिळणारे 90,000 रुपये कायमचे बुडणार आहेत. तुमचं 90,000चं नुकसान टाळायचं असेल तर कोणते आहेत ते 2 नवे नियम? कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आजच वितरण सुरू झालंय आणि त्या 86 लाख बहिणींच्या यादीत तुमचं नाव तर नाही ना? ही सगळी सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आत्ता देतेय. लाडक्या बहिणींसाठी अखेर आली सगळ्यात मोठी खुशखबर. जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे एकत्र जमा होणार. स्वतः मुख्यमंत्र्यांनी चेकवर सही केलीये. पण 2 नियमांमुळे 86 लाख बहिणी अपात्र झाल्या. सगळ्या बहिणींना पैसे येणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश. आता आदेश पाहून बहिणी म्हणतील की आम्हाला मागचे पैसे आपोआप आले आहे, तेव्हा हेही पैसे आपोआप येतील. पण बहिणींनो, तुम्ही जर असा विचार करत असाल तर लक्षात घ्या, नियम बदलले आहेत. पूर्वी 4चाकी गाडीचा नियम होता, म्हणजे घरात 4 व्हीलर असली की ती महिला अपात्र व्हायची. पण लक्षात घ्या, आता मोटरसायकल जरी असेल आणि तुमच्या घरात फ्रीज आणि TV जरी असेल तरी देखील तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पहा, सरकार पूर्वी काही जास्त पाहत नव्हतं, पण बऱ्याचशा महिलांच्या घरी मोठे मोठे फ्रीज आहेत, काहींकडे TV आहेत, कुणाकडे मोटरसायकल आहेत, पण त्या कागदावर गरीब दिसतात. पण त्यांचं रेशन कार्ड पिवळं आहे तर काहींचे केसरी रेशन कार्ड आहे, पण घरात इतक्या वस्तू आहेत की त्याचा विचार करता सोय नाही. तर अशा प्रकारच्या महिलांना देखील एक महत्त्वाचा नियम लागू करण्याचा सरकारने आदेश दिला. पहा, पूर्वी फक्त सरकारी नोकरीत कोणी असलं तर ती महिला बाद व्हायची. घरात 4चाकी गाडी असली, महिला बाद व्हायची, किंवा घरातलं उत्पन्न जास्त असलं तर ती बाद व्हायची. लक्षात घ्या, आता तुमचं उत्पन्न जरी कमी असलं, तुमच्या घरात गाडी जरी नसली, पण तुमच्या घरातला TV, फ्रीज आणि मोटरसायकल अशा प्रकारच्या गोष्टींमुळे देखील तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. अशी देखील बातमी आली. तर लक्षात घ्या, 12 जिल्ह्यांमध्ये 3000 रुपये सोडण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत. पण 2 नियमांनुसार हे सोडले जाणार आहेत. यातला पहिला नियम जो आहे तर तो KYCचा नियम आहे. म्हणजे तुम्ही KYC केलेली असू द्या किंवा नसू द्या तरी देखील हा KYCचा नियम तुम्हाला लागू होणार आहे. तो तुम्हाला पाळणं बंधनकारक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती आहे बँक खात्याच्या संदर्भातला नियम. बँक खात्याचा नियम हा अतिशय भयानक आहे. पहिल्या नियमामुळे, पहिला जो KYCचा नियम आहे त्याच्यामुळे 40-45 लाख महिला बाहेर गेल्या आहेत आणि बँकेच्या नियमामुळे 40 लाख महिला गेल्या आहेत. अशा टोटल 86 लाख महिला बाहेर जाण्याच्या जवळपास लाईनवर उभ्या आहेत. तर मग तुम्ही त्या 86 लाख महिलांना तुमचं नाव नंबर लागला तर तुमचे पैसे कायमस्वरूपीचे बंद होतील. लक्षात घ्या, 90,000 रुपयांचा विषय आहे, 1,500 महिन्याचा नाहीये. इथून पुढे तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळणार आहेत. तर ते मिळवण्यासाठी काय करायचं? आजचे 12 जिल्हे कोणते आहेत, तुम्हाला नियम कशा पद्धतीने आहेत, KYCचे नियम काय आहेत, बँक खात्याचा नियम काय आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला इथून पुढे मिळणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा की कालपर्यंत जानेवारीचा हप्ता देण्याचा विषय होता आणि आता फेब्रुवारीचा हप्ता देण्याचं देखील नियोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात आलंय. पण वितरण 2 नव्या नियमांनुसार होणार आहे. 2 नवे नियम कोणते याची माहिती तुम्हाला थोड्याशा अगदी संक्षिप्त रूपात आधी दिली आहे, पण आता डिटेलमध्ये देणार आहे की तो KYCचा नियम नेमका काय आहे आणि दुसरी गोष्ट की बँक खात्याचा दुसरा नियम काय, का बहिणी अपात्र होऊ लागल्या आहेत. पहा, आता पहिला नियम आहे KYCचा.
लक्षपूर्वक ऐका. केवायसीचा नियम असा आहे की आता ज्या बहिणींनी केवायसी केली होती त्याही आता अपात्र होऊ लागल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल केवायसी केल्यावर कसं काय अपात्र होणार? अपात्र होऊ नये म्हणूनच आम्ही केवायसी केली होती असा साहजिक तुमचा प्रश्न असेल. पण मुद्दा लक्षात घ्या, केवायसी करत असताना जवळपास 80% महिलांच्या अशा चुका झाल्या आहेत ज्यांच्या चुकांमुळे त्यांची नावं रद्द झाली आहेत. पहा, अतिशय महत्त्वाची सूचना आहे, लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जर तुमची केवायसी करत असताना सरकारी नोकरीला आहात असं जर चुकून टिक केलेलं असेल तर तुमचे लाभ आता डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल आम्ही काय केवायसी करताना चूक केलेली नाही, आम्ही बरोबर केली आहे. पण लक्षात घ्या, 80% महिलांनी नकळतपणे तिथे टिक केल्यामुळे त्यांचे पैसे बंद झालेले आहेत. आता ही केवायसी जी आहे ती केवायसी पुन्हा एकदा एडिट करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता विंडो ओपन करण्याचा निर्णय आहे. पण तोपर्यंत तुमचे पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आता तुम्ही केवायसी केली होती तर तुम्ही लॉग इन करून पहा की आपण सरकारी नोकरदार आहोत तिथे टिक केलं होतं का. हा महत्त्वाचा मुद्दा तिथे आहे केवायसीचा. दुसरा मुद्दा इथे असा येतो की ज्यांच्या आई वडील हयात नाहीत अशा महिलांनी वडिलांच्या ऐवजी दुसरा कोणाचा तरी आधार कार्ड नंबर दिलेला आहे का ते एकदा त्यांनी चेक करा. कारण की दुसऱ्या कोणाचा आधार नंबर असेल तर त्यांचे नाव रद्द होणार. पती नसलेल्या किंवा घटस्फोटित महिला असतील तर त्यांनी देखील दुसऱ्या कोणाचा आधार नंबर दिला असेल का तर ते देखील चेक करा. आता त्यांना आधार कार्ड नंबर दुसऱ्याचा देता येणार, पण तोही त्यांच्या रक्ताच्या नात्यातला देता येणार आहे. तुम्ही रक्ताच्या नात्यातला दिला आहे का की दुसरा एखाद्या मैत्रिणीचा किंवा मित्राचा दिला आहे तर हे देखील तुम्ही आता चेक करायचे आहे. तसं जर असेल तरी देखील तुमचा जो फॉर्म आहे तो रद्द होऊ शकतो किंवा तुम्हाला ही केवायसी एडिट करावी लागू शकते आणि तुमचे पैसे कदाचित भरपूर वेळ येणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता दुसरा नियम आहे बँक खात्याचा. बँक खात्याचा नियम असा आहे की बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक आहे का हे तुम्ही चेक करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल आम्ही दरवेळेस ते चेक करतो किंवा आम्हाला पैसे येतात तर परत परत चेक करायची काय गरज आहे? लक्षात घ्या, हे पुन्हा एकदा चेक करा. कारण की बऱ्याच वेळा ते पुन्हा एकदा लिंक करण्याची गरज देखील येऊ शकते, त्यामुळे ते पुन्हा एकदा चेक करा. दुसरी गोष्ट, बँकेच्या सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम झाला तर त्याचं डिलिंकिंग होतं आणि डिलिंकिंग झालं तर ते पुन्हा लिंक करणे तुमची जबाबदारी आहे. त्यानंतर पुढची गोष्ट, बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. तो एक महत्त्वाचा नियम आहे. आणि त्याचबरोबर काही अशा बँका आहेत की जिथे पैसे जे आहेत ते पाठवले जात नाहीत, जसं की काही सहकारी बँका आहेत, जिल्हा बँका आहेत किंवा पतसंस्था आहेत, मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज आहेत. तर अशा ठिकाणी IFSC कोड नसल्यामुळे सरकारला पैसे पाठवायला अडचणी येतात आणि त्यामुळे सरकारने तिथे पैसे पाठवणं बंद केलं आहे. तर अशा प्रकारचे जो नियम आहेत तर ते तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. आता तुम्ही नेमकं काय करायचं हे पुढे तुम्हाला सांगणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जिल्हे कोणते घेणार. तर पहा, लोकसंख्येच्या दृष्टीने जे छोटे जिल्हे असतात तिथे लाभार्थी संख्या कमी असते, तर ते जिल्हे आधी घेतले जातात आणि त्यानंतर मोठे मोठे जिल्हे घेतले जातात. तर हा नेहमीचा जो पॅटर्न आहे त्याच पॅटर्ननुसार वितरण होणार आहे. आता तुमचा जिल्हा किती लाभार्थी संख्येचा आहे याच्यावर तुमचे पैसे लगेच येणार की नंतर येणार हा महत्त्वाचा मुद्दा तिथे ठरणार. बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमचे 3,000 रुपये सुरक्षित ठेवायचे असतील आणि 86 लाख महिलांच्या पात्र यादीत जायचं नसेल तर काही गोष्टी तुम्हाला आत्ताच्या आत्ता कराव्या लागतील. सगळ्यात आधी तुमचं बँक खाते तपासा. तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहेत का, DBT सक्रिय आहे का हे एकदा बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन नक्की चेक करा. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपण स्वतःहून आपला अर्ज रद्द करावा, कारण सरकार आता खूप कडक तपासणी करत आहेत आणि चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्यास भविष्यात अडचण येऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची KYC. जर तुमच्या KYC मध्ये काही चुका झाल्या असतील किंवा अजूनही तुमची KYC अपूर्ण असेल तर अजिबात उशीर करू नका. लवकरात लवकर ती दुरुस्त करून घ्या, कारण KYC पूर्ण नसल्याने लाखो बहिणींचे पैसे रखडले आहेत. तसेच आपल्या बँक खात्यात किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तांत्रिक अडचणीमुळे तुमचे पैसे परत जाणार नाही. आणि एक महत्त्वाचा नियम म्हणजे एकाच घरामध्ये जर 2 विवाहित महिलांनी अर्ज केला असेल तर नियमानुसार एकाच महिलेला लाभ मिळणे अपेक्षित आहे. अशा वेळी एका महिलेने आपला अर्ज रद्द करणे हिताचे ठरेल. बहिणींनो, ही माहिती तुमच्या फायद्यासाठीच आहे. तुम्हाला काही अडचण येत असेल, तुमची KYC झाली आहे का किंवा तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचे अपडेट हवे आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला तुम्हाला मदत करणे सोपे होईल. तुमच्या मनात काही शंका असतील खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून
कोणाचाही नुकसान होणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.